फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। खरं तर ऍक्च्युअली काय होतं, बऱ्याचदा आपल्याला ब्लाउज कसा शिवावा, कुठल्या पद्धतीने शिवावा, संपूर्ण कटिंग स्टिचिंग हे लक्षात येत नाही आणि त्यामुळे ब्लाउज शिवणं आपल्याला खूप अवघड वाटतं। एवढंच नाही तर कस्टमरचं ब्लाउज शिवताना सुद्धा भीती वाटते, कधी कधी कंटाळा येतो। सो असं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सावकाश स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की संपूर्ण ब्लाउज कटिंग कसं करायचा, त्यावर बॅक नेकला डिझाईन कशी बनवायची, बाहीला डिझाईन कशी बनवायची, त्याचबरोबर संपूर्ण ब्लाउज कसा स्टिच करायचा आणि छान प्रॉपर फिनिशिंग आणि फिटिंग सहित डिझायनर ब्लाउज फायनली कसा संपूर्ण कटिंग स्टिचिंग करायचा, तर हे आज आपण बघणार आहोत। खरं तर मी तुम्हाला खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या आणि फिटिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित आज संपूर्ण या डिझायनर ब्लाउजची कटिंग स्टिचिंग शेअर करणार आहे। खरं तर याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन शिकताय, तुम्हाला भीती वाटते, कस्टमरचे ब्लाउज शिवायची भीती वाटते, डिझाईन शिवायची भीती वाटते किंवा कस्टमरचे ब्लाउज घेतल्यावर एका दिवसाला खूप कमी ब्लाउज होत आहे, जास्त ब्लाउज होत नाही, तर आज जी काही पद्धत सांगणार आहे ही पद्धत जर वापरली तर तुमचा ब्लाउज कमीत कमी टाइम मध्ये परफेक्ट रेडी होईल। याचाच अर्थ तुम्ही दिवसाला जास्त ब्लाउज शिवू शकाल आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल असं मला वाटतंय। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट संपूर्ण डिझायनर ब्लाउज कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी टाइम मध्ये कसा रेडी करायचा तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया। तर मग आता आपण कटिंगला सुरुवात करूयात। तर त्याआधी मी तुम्हाला सांगते का बघा, इथे गोल्डन ब्लाउज घेतलेला आहे। हा आहे ॲक्च्युली ब्लाउज पीस, कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल असा ब्लाउज। त्यानंतर आता आपण इथे नेट घेतलेला आहे बघा, गोल्डन, थोडंसं शायनी आहे, व्हिडिओत जरी दिसत नसलं तरीसुद्धा, म्हणजे तो ब्लाऊज पूर्ण झाला असा घातल्यानंतर त्याला थोडं शायनी लुक येईल। आणि आता हे जे काही नेट आहे हे आपण स्लीव्हसाठी यूज करणार आहे। त्याचबरोबर इथे मॅचिंग अस्तरसुद्धा घेतलेला आहे। आणि आता आपण कटिंगला सुरुवात करूयात। तर बघा, सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की आपल्याला कुठली कुठली मेजरमेंट्स लागतात ब्लाऊज कटिंगसाठी। तर पुन्हा सांगते, बोटनेक ब्लाऊज आहे, तर हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर तुम्ही इथे बघू शकता, त्याची उंची आहे 13 इंच। तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजे किती झालं टोटल 14। ठीक आहे, त्यानंतर छाती आहे 32, त्याचा चौथा भाग म्हणजे डिवाइड बाय 4 करायचा आहे, म्हणजे किती होतं 8, 8 चौक 32। ठीक आहे, तर तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा डायरेक्टली करू शकता। आणि 2 इंच मी इथे मार्जिन घेते, तुम्ही 1.5 इंच सुद्धा घेऊ शकता। तर मग छातीची घडी झाली 10, त्यानंतर कमर आहे 26.5, ते डायरेक्ट आपल्याला फिटिंगच्या वेळेस लागणार आहे, सो त्यामुळे मग मी तेव्हा सांगेन। पुढचा गळा आहे 5.5, तर त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे। तुम्ही इथे मी म्हटलं की पुढचा डीप नेक आहे 5ही घेऊ शकता किंवा 5.5ही। मागचा आहे 9, तर त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं, तर ते टोटल किती झालं 9.5। ॲक्च्युली ते डिझाईनवर नंतर पुढे डिपेंड आहे, पण बेसिकली त्याचं मागचा गळा तेवढा आहे। बाही लांबी आहे 10, त्यामध्ये सुद्धा अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं। तुम्हाला मार्जिन जर जास्त लागत असेल तर तुम्ही पाऊंसुद्धा घेऊ शकता। ठीक आहे, मग बाही लांबी किती झाली 10.5। त्यानंतर याचा जो काही दंडघेर आहे तर तो आहे 10, कोपऱ्यापर्यंत बाही आहे, सो मग त्यामुळे ठीक आहे। आणि आता मी पुन्हा सांगते की हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा जो काही मुंडा आहे तर तो आहे 14, तर त्याचा डिवाइड बाय 2 करायचा आहे, तर तो किती होतो मग 7, म्हणजे हा फिटिंगचा मुंडा आहे। तर तुम्हाला खालचं दिसत नाही, पण मी तुम्हाला सांगते, मी थोडासा बोर्डवरती घेते म्हणजे मग तुमच्या ते लक्षात येईल। आणि बघा, बोटनेक ब्लाऊजसाठी पूर्ण शोल्डर लागतं, तर ते सुद्धा इथे आहे 13 डिवाइड बाय 2, म्हणजे ते किती होतं 6.5, म्हणजे त्याचं आपल्याला निम्म घ्यायचं असतं। ठीक आहे, तर मुंडा 7 फिटिंगचा आहे आणि शोल्डर 6.5 आहे। तर अशा पद्धतीची ही मापं आहेत। आता आपल्याला ही मापं टाकून इथे ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करायचं आहे। तर बघा, आता ब्लाऊज पीस सध्या मी साईडला ठेवते आणि नेकचा कपडासुद्धा इथे फक्त मी आता अस्तर घेतलेला आहे। आणि हे जे काही अस्तर आहे तर हे आपल्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे बघा। तर ते ॲक्च्युली डबल फोल्ड केलेलं आहे, पण त्याची जी काही घडी आहे ना ती भरपूर वरखाली आहे। तर बघा, आपण ह्या पद्धतीने सुद्धा इथे घडी करू शकतो, किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आहे तशीच फक्त व्यवस्थित एकावर एक ठेवू शकता, कारण की असं जरी केलं ना घडी तरीसुद्धा ती तिरकीच होते। सो त्यामुळे मग मी जशी घडी होती ना तसंच हे घेतलेलं आहे, फक्त हे व्यवस्थित काटोकाट ह्या पद्धतीने लावून घेते आणि मग इकडे घडी घालते। तुम्ही प्रेसही करून घेऊ शकतात, म्हणजे तिथे थोडी घडी पडेल आणि आपल्याला कटिंग करणं सोपं जाईल। तर बघा, मग आता बंद बाजूच्या साईडने आपल्याला टाकायची असते ब्लाऊजची उंची, त्याआधी खालच्या साईडला एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। कारण बऱ्याचदा काय होतं की बघा, इथे सुद्धा तसंच आहे ॲक्च्युली,
अस्तर हे वरखाली आहे, त्यामुळे मग एक लाईन ड्रॉ करायचं, म्हणजे कटिंग आपली तिरकी वगैरे जायला नको. या पद्धतीने लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आता आपल्याला ब्लाऊजची उंची 13 + 1 असं टोटल 14 इंचाला बघा मी मार्किंग केलेली आहे बंद बाजूच्या साईडने. आणि इथे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 6.5 इंच ह्या पद्धतीने. आणि जेवढं शोल्डर घेणार आहोत ना तेवढंच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो. तर बघा मग मी इथे 6.5 मुंड्याची मार्किंग केली. पुन्हा एकदा चेक केलं की व्यवस्थित आहे की नाही ते, तर ते बरोबर आहे. आता मग इथून मी एक लाईन ड्रॉ करून घेते. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मार्जिन, म्हणजे टोटल किती होत होतं 10 छातीची घडी. तर बघा 10ला मी मार्किंग करून घेतली. 10 इंचाची मार्किंग इथे खालीसुद्धा करायचं आहे. इथे कमरेचं कॅल्क्युलेशन आपण आत्ता करत नाही, कारण टक्स वगैरे पकडून ते बरोबर एवढंच येतं. मग नंतर आपलं फिटिंगच्या वेळेस थोडंसं कमी करू शकतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथं आपल्याला निम्मं घ्यायचं आहे मुंड्याचं. ते किती येतं 3.25. इथून आपल्याला 1ला क्रॉसमध्ये मार्किंग करायची आहे. आणि आता गोल गळ्याचा शेप म्हणजेच मुंड्याचा आकार द्यायचा आहे बॅक साईडच्या मुंड्याचा. ह्या पद्धतीने रेग्युलर ब्लाऊजला आपण 1.5ला मार्किंग करतो, पण बोटनेकसाठी आपण 1 इंचाला मार्किंग करत असतो. तर हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचा. आणि इथे आपल्याला जी काही गळारुंदी आहे ना तर ती 3.5 घ्यायची आहे. ठीक आहे. आणि 3चं शोल्डर म्हणजे रेडी ते 2.5चं होणार. तर अशा पद्धतीने बॅक पार्टची आपण मार्किंग केली. तर कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा जी लाईन होती ना तिथूनच आपण सुरुवात केलेली आहे आणि इथून पुन्हा वरती, म्हणजे जशी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करायचं आहे. ॲक्च्युली बॅक पार्ट सिम्पल असतो, त्यामुळे तो जसा मार्क असतो तसं आपल्याला कटिंग करायचं. जास्त म्हणजे कन्फ्युजन असतं ते फ्रंट पार्टमध्ये. तर बघा इथे आता आपला बॅक पार्ट म्हणजेच मागचा भाग कटिंग झालेला आहे, मार्किंग वगैरे सगळं करून व्यवस्थित. आणि यानंतर आता आपल्याला करायचा आहे पुढचा भाग कटिंग. तर त्यासाठी बघा काय करायचं असतं, आता उरलेला जो कपडा आहे ना ॲक्च्युली तोच मी इथे घेते. आणि हा जो काही मागचा भाग आहे ना तर तोच ठेवून आपल्याला सगळ्यात आधी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा डबल फोल्ड कपडा घेतला आहे, बंद बाजूच्या साईडने बरोबर हा पार्ट ठेवून घेतलेला आहे. आणि ॲक्च्युली इथे ना आपण पिना लावूयात, म्हणजे मार्किंग करताना ते हलायला नको यासाठी. तर फक्त आहे तशी मार्किंग करायची, ही आपली पहिली स्टेप आहे. त्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे तर ते पुढे मी मार्किंग कटिंग करताना तुम्हाला सांगेलच. फक्त महत्त्वाचं आहे की मागचा भाग ठेवून आपण इथे पिना लावल्या आणि सगळ्यात आधी आहे तशी मार्किंग करून घेणार आहोत. तर फक्त पिना लावताना तिरक्या वगैरे जाणार नाही, आपली घडीवर घडी व्यवस्थित मॅच होईल याची थोडी काळजी आपल्याला घ्यायची आहे. पुन्हा सांगते डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. आणि आता बघा मी मार्किंगला इथे सुरुवात करते. तर आहे तशी मार्किंग करायची आहे. हे बघा, तर तुम्ही थोडा वेगळा पण चॉक यूज करू शकतात. आणि मुंडा वगैरे सगळं सेम, कुठेच काहीच चेंजेस नाही आहे. ह्या पद्धतीने काय होतं की आपला पुढचा मागचा भाग कमी जास्त होत नाही ह्या मेथडमुळे. म्हणून शक्यतो आहे तसा पार्ट ठेवून मार्किंग करून घ्यायची. आता ही मार्किंग झाल्यावर हा बॅक पार्ट मी साईडला ठेवते. आणि सगळ्यात आधी आता आपण इथे जो काही मुंडा आहे ना तर त्याची मार्किंग करून घेऊयात. तर त्यासाठी आता मी इथे वेगळ्या कलरचं चॉक यूज करते, म्हणजे तुम्हाला मार्किंग लवकर दिसेल आणि काय डिस्टन्स किंवा काय चेंजेस आहे हे लगेच लक्षात येईल. ठीक आहे. तर बघा इथे मी दुसरा चॉक घेतला आणि इथे 6.5 मुंड्याची मार्किंग करून घेते आहे. आणि ती लाईन पुन्हा इथे सरळ केली. ॲक्च्युली बघा हा चॉक ना पिंक आहे, त्यामुळे खूप फेंट आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही. तर मी दुसरा कलरचा खडू घेते, म्हणजे तुम्हाला लवकर मार्किंग दिसावी यासाठी. ठीक आहे. तर मी 2 मिनटात खडू चेंज करून घेते. तर ॲक्च्युली ना कटिंग करताना तुम्ही सेम यूज केला तरी चालेल किंवा वेगळा केला तरी चालेल, किंवा तुम्हाला जरी दिसला तरी बरं आहे. पण मला कसं आता व्हिडिओ तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे त्यामुळे. तर बघा मग मी इथे आता ना ग्रे कलरचा म्हणजे असा ब्लॅक टाईपच थोडासा घेतलेला आहे, कारण की येल्लो पण यावर व्यवस्थित दिसणार नाही आहे त्यामुळे. ठीक आहे. तर बघा आता दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर काय करायचं आहे, हे एकदा 1 इंच आपल्याला ना आतमध्ये घ्यायचं आहे. ॲक्च्युली 1 म्हणण्यापेक्षा पाऊण, म्हणजे अर्धा इंच आणि पुढे 2 लाईन, म्हणजे टोटल 6 लाईन एवढं मार्किंग करून घ्यायचं आहे आतल्या साईडने. हां, पुढच्या मुंड्यासाठी लक्षात राहू द्या. आधी काय करायचं, जो रेग्युलर मुंडा आहे त्याची मार्किंग करायची आणि नंतर आतल्या साईडने मार्किंग करून ह्या पद्धतीने तिरकी लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा मी पुन्हा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात यावं यासाठी. आणि आता आपल्याला करायची आहे 1 इंचाची मार्किंग इथे ह्या पद्धतीने क्रॉसमध्ये. आणि मग द्यायचा आहे आपल्याला मुंड्याचा आकार, म्हणजे हा झाला पुढचा मुंडा, लक्षात राहू द्या. आणि 1 इंचाला तर आधी पण आपण मार्किंग केली होती, पण तो थोडासा तिकडनं होता. आणि आधीचा जो काही मुंडा आहे तिथे मी थोडं क्रॉस लाईन ड्रॉ केलेली, म्हणजे क्रॉस मारला, म्हणजे कटिंग करताना आपल्याला लक्षात येईल की मागचा मुंडा कुठला आहे, पुढचा कुठला आहे. त्यानंतर अर्धा इंच उंची वाढून घ्यायची आहे. तर अर्धा इंचाची मी इथे मार्किंग करून घेतली. आणि बघा पट्टीच्या साहाय्याने ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे. म्हणजे 2 चेंजेस केले, मुंडा आणि दुसरं ब्लाऊजची उंची अर्धा इंच वाढवली आहे. जास्त साईज असेल
तर तुम्ही 1 इंचसुद्धा उंची वाढवू शकता। त्यानंतर 3.5 गळा रुंदी आणि तुमचा किती गळा घ्यायचा 5 5.5 त्यानुसार इथे मार्किंग करून घ्यायची आहे। आणि इथे पुन्हा 3.5 गळा रुंदी मार्किंग करून हा बॉक्स मी इथे ड्रॉ करून घेत आहे। तर बघा आता इथे तुम्ही चौकोनी, पंचकोनी, गोल, पानगळा कुठलाही शेपचा गळा करू शकता। तर इथे आपल्याला पानगळा करायचा आहे, तर मी इथे फक्त मार्किंग करून घेतली, लगेच कटिंग करणार नाही आहे कारण की आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लावून हा गळा रेडी करायचा आहे त्यामुळे। ठीक आहे, फक्त मी बेसिकली मार्किंग करून ठेवली, तुम्ही गोलही मार्किंग करू शकता। त्यानंतर इथून 3.5ला मार्किंग करायची आहे आणि त्याच्या पुढे 2 इंचच्या अशा 2 मार्किंग करायच्या आणि वरून आता आपल्याला इथे मार्किंग करायची आहे बघा आपला टक्स पॉईंटचं। तर मी इथे 10ला मार्किंग करून घेतलेली आहे बघा आणि जिथे मार्किंग केलं तिथे आपल्याला या पद्धतीने एक लाईन ड्रॉ करायची आणि आता द्यायचा आहे आपल्याला प्रिन्सेसचा शेप ह्या पद्धतीने मुंड्याला मॅच करत हे बघा। ठीक आहे, आता हा शेप दिल्यानंतर आपल्याला इथून ह्या पद्धतीने कर्व घेत आपण खाली मॅच केलेला आहे बघा। पुन्हा सांगते, इथून इथपर्यंत लगेच थोडंसं स्ट्रेट येतं। ठीक आहे, तर हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार आपण ड्रॉ करून घेतलेला आहे। टक्स पॉईंटचा चार्ट मी टाकलेला आहे, कुठल्या साईजसाठी किती टक्स टाकायचा ते प्रिन्सेसचा पूर्ण चार्ट टाकलेला आहे। ठीक आहे, बोटनेकचा सुद्धा मुंड्याचा वगैरे सगळा डिटेल चार्ट मी शेअर केलेला आहे। त्यानंतर काय करायचं, कमरेचा चौथा भाग 7 चौक 28 7ला मार्किंग करायची। ठीक आहे, त्यानंतर 2 इंच मार्जिन आणि 2 इंच टक्सचे आणि अर्धा इंच आपल्याला स्टिचिंगमध्ये लागणार आहे, हे 2 पार्ट त्यासाठीचा। तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली बघा, वरती पण अर्धा खाली पण अर्धा आणि ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। ठीक आहे, पुन्हा सांगते, कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच टक्समधलं जे कट होणार आहे ते आणि 2 इंच मार्जिन आणि अर्धा इंच जॉईन करण्यासाठी, अर्धा वरती पण केला आणि खाली पण केलेला आहे। ठीक आहे, आता ही मार्किंग झाल्यानंतर यावर आपल्याला जो काही मागचा भाग आहे ना तर तो इथून ठेवायचा आहे बघा ह्या पद्धतीने, बरोबर साईड पार्ट आपल्याला इथे मॅच करायचा आहे हे बघा। ठीक आहे, आणि आता जेवढी उंची येते ना तिथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। पुन्हा बघा व्यवस्थित ठेवायचं आहे कारण की त्यावर आता ब्लाऊज आपला कमी जास्त व्हायला नको पुढचा मागचा भाग। तर बघा जिथपर्यंत येते आहे ना तिथे मी ही मार्किंग एक करून घेतलेली आहे। आता तो मार्किंगचा पॉईंट आणि हा टक्सचा पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने जॉईन करायचा आणि इकडचा सुद्धा इकडे। ठीक आहे, उंची कमी जास्त व्हायला नको यासाठी। आता एवढं झालेलं आहे। आता कटिंग करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की कुठला पार्ट आपल्याला कट करायचा असतो, म्हणजे तो नको आहे आपला कटिंगमध्ये। हा पार्ट पिंकवाला, त्यानंतर बघा इकडचा सुद्धा ॲक्च्युली तुम्हाला दिसत नसेल पण थोडंसं तरी दिसत असेल किंवा कळत तरी असेल मी कुठं मार्क करते, मी जिथे छोटे छोटे लाईन ड्रॉ करते ना तर तो पार्ट आपला नाही आहे यामध्ये। ठीक आहे, आणि आता आपण हे कटिंग करायला सुरुवात करूया। तर बघा इथून कटिंगला सुरुवात करायची आहे, उंचीची मार्किंग होती तिथे बघा, इथून पुन्हा सरळ आणि पुन्हा उंचीपर्यंत असं तिरकं ह्या पद्धतीने कटिंग केल्यानंतर इथून डायरेक्ट आता वरती आपल्याला स्ट्रेट कट करून घ्यायचं आहे बघा इथपर्यंत। आणि मग आता मुंड्याचा शेप, तर लक्षात राहू द्या पुढच्या मुंड्याचा शेपपासून आपल्याला कटिंग करायची आहे, बॅक साईडच्या मुंड्याचे नाही। आणि इथून बघा बरोबर इथपर्यंत आपण कट केलेला आहे आणि त्यानंतर किती शोल्डर वगैरे आहे तर ते सुद्धा आपण स्ट्रेट लाईनमध्ये एकदा इथे व्यवस्थित कटिंग करून घेऊयात बघा ह्या पद्धतीने। ठीक आहे, आता हे कटिंग झाल्यानंतर खालून बघा मी म्हटलं की जिथे हायलाईट केले म्हणजे मी लाईन ड्रॉ केलं तर तो पार्ट आपला नको आहे। तर बघा इथून प्रिन्सेसचा शेप येतोय तर तो बरोबर मुंड्यापर्यंत इथे मी कट केला आणि त्यानंतर हा पार्टसुद्धा कट करून टाकून देता, हा तर अनवॉन्टेड आहे म्हणजे तो आपला नाहीच आहे कटिंगमध्ये। ठीक आहे, तर बघा ह्या पद्धतीने आता पुढच्या भागाची सुद्धा आपली मार्किंग झालेली आहे। तर पुढचा भाग आणि मागचा भाग असं दोन्हींची मार्किंग झालेली आहे अस्तरवर। आता याची जी काही बाही आहे तर ही डिझाईनची आहे नेट लावून, सो मग मी त्या व्हिडिओमध्येच त्याची कटिंग स्टिचिंग कशी करायची तर ते टाकणार आहे। ठीक आहे, तर आता आपण ब्लाऊज पीस कट करून घेऊयात। तर बघा गोल्डन ब्लाऊज पीस आहे, तर मी ह्या पद्धतीने कटिंग म्हणजे घडी घालून घेते की उरलेला कपडा मला कशालाही नंतर यूज होईल यासाठी। ठीक आहे, तर छोट्या साईजचा एखादा ब्लाऊज किंवा नुसतं स्लीव्ज वगैरे असं काही पण होऊ शकतं, सो त्यामुळे तर बघा मग मी ते व्यवस्थित घडी घालून घेते आधी आणि मग आता आपल्याला जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो ठेवून इथे कटिंग करून घ्यायची आहे। तर लक्षात राहू द्या कटिंग करताना आपल्याला सगळ्या साईडने थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं असतं। तर बघा मग मी इथे हे बरोबर बंद बाजूच्या साईडने ठेवलं आणि सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं, म्हणजे काय होईल की आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जावं यासाठी। कुठलाही ब्लाऊज असला तरी आपण तेच करत असतो, मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि आतासुद्धा मी पुन्हा सांगते। तर बघा इथून कडेकडेने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलं, उंचीला पण ठेवलेलं आहे, मुंड्याच्या साईडने सुद्धा ठेवायचं आहे म्हणजे सगळ्याच साईडने ॲक्च्युली। तर बघा या पद्धतीने हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता हा झाल्यानंतर आपल्याला कट करायचा आहे पुढचा पार्ट। तर पुढचा पार्ट आता कसा बसतोय बघूया, त्याच्यात बसतोय की नाही, कारण दोन्ही पार्ट आहे, साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट। तर बघा मग मी इथे हे ठेवून बघते
आणि हा पार्ट बघा. आता याला थोडंसं कमी पडतंय तर ठीक आहे, ही घडी मी थोडीशी वाढवून घेते ह्या पद्धतीने आणि पुन्हा बघते की कसं बसतंय ते, आणि जसं बसेल तसं आपण बसवून मग ते कट करू शकतो. हे बघा ठीक आहे. आणि इथे सुद्धा हे व्यवस्थित बसतंय का बघूयात. ॲक्च्युली असं पण आपण फिरून घेऊ शकतो किंवा असंही ठेवू शकतो. ठीक आहे. आता मला असं वाटतं की हे थोडंसं फिरून घेऊ. अजून एक्स्ट्राचं घेतलं बघा, मी घडी थोडी मोठी करून घेतलेली आहे म्हणजे दोन्ही पार्ट बसावं यासाठी. तर बघा इकडनं जर हा पार्ट आणि इकडनं हा ठेवला तर व्यवस्थित बसते, तर मग मी तसंच ठेवलेलं आहे. ठीक आहे. आणि आता आपण हे कटिंगला सुरुवात करूयात. तर आता हे सुद्धा आपल्याला सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करायचं आहे, म्हणजे साईड पार्टसुद्धा आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट. तर बघा इथून व्यवस्थित पकडायचं आहे, फक्त खूप जास्त पण मार्जिन नको आणि कमी पण पडायला नको यासाठी. आणि बऱ्याचदा कटिंग करताना काय होतं की ब्लाऊज पीसचा कपडा हा हलला जातो, त्यामुळे व्यवस्थित थोडंसं दाबून ह्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा मग हा साईड पार्टसुद्धा आपल्या इथे कट झालेला आहे. मी पुन्हा सांगते गळा काही कट करत नाही, कारण आपल्याला हा गळा कॅनव्हास पेपर लावून रेडी करायचा आहे त्यामुळे. ठीक आहे. आणि आता हा पार्ट पण इथून कट करून घेते बघा, सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून, जसं मी नेहमीच सांगत असते सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. तर बघा मग हा पार्टसुद्धा आता आपल्या इथे कटिंग झालेला आहे. थोडंसं एक्स्ट्राचं पण मी कट करते व्यवस्थित शेपमध्ये, म्हणजे तुम्हाला पण कळणं सोपं होईल आणि स्टिचिंग करताना पण जरा इझी जावं यासाठी. ठीक आहे. तर बघा मग पुढचा आणि मागचा भाग असं दोन्ही आपल्या इथे कटिंग झालेला आहे. हा उरलेला ब्लाऊज पीस मी साईडला ठेवून देते. ठीक. आणि बघा मग फायनली आपला हा जो काही ब्लाऊज होता तर याची संपूर्ण कटिंग झालेली आहे. ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर बोटनेक होतं, पुढचा पार्ट प्रिन्सेस होता आणि अजून म्हणजे स्लीव्सचं डिझाईनचे आहेत, तर ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर बघा मी संपूर्ण कटिंग तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा प्रिन्सेस विथ बोटनेक ब्लाऊजची डायरेक्ट कपड्यावर कशा पद्धतीने कटिंग करावी हे लक्षात येईल. आणि बोटनेक होतं त्यामुळे बघा पुढचा डीप पण होता, तर आपण थोडासा आतून मुंड्याचा शेप घेतलेला आहे पुढच्या भागाचा, तर ते सुद्धा मी ज्या पद्धतीने सांगितले सेम त्याच पद्धतीने तुम्ही नक्की कटिंग करून बघा, तुमची कटिंगसुद्धा नक्कीच परफेक्ट येईल. बघा हा ब्लाऊज पीस आहे, तुम्ही बघू शकता गोल्डन आहे. ॲक्च्युली गोल्डनमध्ये खूप सारे शेड असतात, तर त्यातलाच हा एक शेड आहे. तर बघा याचा बॅकनेक आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे, म्हणजेच मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हींच्या बॅकनेकची आपण इथे कटिंग केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर परफेक्ट कटिंग असते आणि मेन फॅब्रिक थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून असतं, तर इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मेन फॅब्रिकला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन आहे. तर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण शोल्डर टाकलेला आहे 6.5, कारण याचं पूर्ण शोल्डर आहे 13 आणि हा जो काही ब्लाऊज आहे तर हा बोटनेक आहे, तर बोटनेकला आपल्याला पूर्ण शोल्डर लागतं. आणि माझी गळारुंदी आपण घेणार आहोत 3.5 इंच. त्याचबरोबर याचा मुंडासुद्धा 6.5 घेतला आहे. बोटनेकमध्ये जेवढं शोल्डर असतं तेवढा मुंडा घ्यायचा असतो. आणि इथून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग, म्हणजे 8 चौक 32 आणि 2 इंच मार्जिन, तुम्ही 1.5 सुद्धा घेऊ शकतात. तर असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा मग आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत. तर बघा मग इथून आता आपल्याला 3ला मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 3.5 गळारुंदी, त्याचबरोबर इथून 1.5 इंच मार्किंग, पुन्हा 3.5ची गळारुंदी आणि खाली आपल्याला इथून जेवढा आपला गळा आहे त्याला मार्किंग करायची. तर बघा मग मी ते 9.5ला मार्किंग करून घेतली आणि या पद्धतीने हे लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत. इथे सुद्धा 3.5ला मार्किंग केली आणि त्यानंतर हे ह्या पद्धतीने 2 बॉक्स काढायचा आहे. एक वरती शेप गोल देऊयात बघा, तुम्ही पानगळासुद्धा देऊ शकतात. आणि त्यानंतर जो काही खालचा शेप आहे तर तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर त्याचं निम्म 2.5 घेतलेला आहे. बघा इथून ह्या पद्धतीने शेप दिला, नंतर मी डार्क करून तुम्हाला दाखवते. आणि इथून म्हणजे तो कसा मॅच होतोय त्यावर तो डिपेंड आहे. तर बघा आता थोडं वरून घ्यावं लागणार आहे, तरच आपला तो शेप प्रॉपर दिसणार आहे. आणि जास्त इथे स्प्रेड पण नको व्हायला, म्हणजे डीप नको आहे जास्त बॉक्सच्या बाहेर, ऑलरेडी गळारुंदी जास्त आहे. सो त्यामुळे मग अजून थोडंसं आपण वरून घेऊ शकतो. हे बघा ह्या पद्धतीने, म्हणजे तो थोडासा आतमध्ये येईल. आणि इथून सुद्धा बघा इथे मी मार्किंग केलेली आहे. तर ही आता आपली फायनल मार्किंग झालेली आहे. आता बघा ही जी काही मार्किंग आहे ना, तरी हीच मार्किंग आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायचं आहे, कारण हा जो काही शेप आहे किंवा हा जो काही गळा आहे तर हा आपण कॅनव्हास पेपर लावून स्टिच करणार आहोत. तर त्यासाठी आता मी कॅनव्हास पेपर इथे कटिंग करून घेते. आणि बघा अजून थोडंसं जर का आपल्याला कमी हवं असेल तर कमी घेऊ शकतो. तर बघा मी अर्धा इंच वरती घेतलेला आहे, वेगळ्या चॉकने इथे मार्किंग केली, म्हणजे तुमच्या पण लक्षात यावं. तुम्ही आहे तेवढं ठेवलं तरी चालेल, मी अर्धा थोडं कमी केलं कारण की बॉक्सच्या बाहेर ते खूप डीप जात होता तो शेप, त्यामुळे.
ठीक आहे. तर बघा आता ही जी काही मार्किंग आहे तर मी म्हटलं आत्ताच की आपल्याला ती कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायची आहे. तर बघा मग इथे कॅनव्हास पेपर घेतला. हा पेपर कॅनव्हास आहे. कॅनव्हास पेपरमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात. तर बॅकनेक डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास सफिशियंट असतो. तर बघा डबल फोल्ड करून किती बसतोय, किती पुरतोय की नाही तर ते आपण इथे चेक करून घेऊयात. तर आता तो व्यवस्थित तो शेप बसतोय. तर जेवढं पाहिजे आहे तेवढं ठेवूयात आपण आणि तेवढाच पार्ट आता मी इथे कट करून घेते आणि बाकीचं साईडला ठेवून घेते, कारण ते आपल्याला मीटरवर मिळत असतं. तर बघा मग या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे. बरोबर जी डिझाईन आहे ना तिथे ह्या पद्धतीने आपल्याला काटोकाट मॅच करायचं. मी एक इथे पिन लावली म्हणजे ते हलणार नाही आणि गळा तिरका वगैरे होणार नाही. आता बघा अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यावर फेंट मार्किंग दिसते तर ती फक्त आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. बघा फक्त मधला शेप. ठीक आहे. आता हा जो काही आकार आहे ना तर हा आपल्याला कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा हवा आहे. तर बघा काय करायचं, आता ही पिन काढूयात आपण. ॲक्च्युली त्याच्या आधी मी इथे कॅनव्हास पेपर कट करते आणि कडेकडेने आपल्याला 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे. त्याच हिशोबाने कॅनव्हास पेपर आपण आधीच कट करायचा, खूप कमी करू नका. आणि वरचा जो काही गळा आहे ना तर तो सुद्धा मी इथे कटिंग करून घेतला. तर बघा मग इथपर्यंत तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो साईडला ठेवायचा आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सगळ्यात आधी एकमेकाला इथे जोडून घ्यायचं आहे. तर बघा मग आपण इथे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे. इथे एक सेंटरला पिन लावते म्हणजे ते स्टिच करणं आपल्याला सोपं जाईल. आणि बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजवरची जी काही बाही आहे तर ती डिझाईनची होती आणि त्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागत होतं तर ते मी लावलेलं होतं, त्यामुळे ते काढून रेग्युलर फूट इथे लावून घेतलं. आणि बघा आता सगळ्यात आधी हा जो काही वरचा गळा आहे ना तिथे आपल्याला साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे एक टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवतच टीप मारायची आहे म्हणजे गळ्याचा शेप चेंज होणार नाही. आणि इथे आपण काही कॅनव्हास पेपरसुद्धा यूज केलेला नाही. ठीक आहे. तर बघा आता गळ्याच्या साईडला टीप मारून झालेली आहे. त्यानंतर लगेचच आता आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात. तर कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर ह्या स्टेपमुळे काय होतं की गळा, वरचा गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंग इथे रेडी होतं आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडत नाही. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं थोडंफार ब्लाऊज पीसचं तर ते आपण इथे कट करून घेतलेलं आहे. आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचा पार्ट आहे मेन फॅब्रिकचा तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा कटिंग झाल्यानंतर या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर असा फोल्ड व्हावा आणि त्याचा गळ्याचा आकारसुद्धा व्यवस्थित यावा यासाठी. तर बघा त्यानंतर मी इथे पिन काढून घेतली आणि हा बॅक पार्ट आपल्याला या पद्धतीने इथे सरळ करून घ्यायचा आहे. आता तो कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करायचा आणि गळ्याच्या साईडला सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची, डिझाईनची आणि या छानशा ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे तर ही तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि बघा मग प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथे वरच्या गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे. आता ही दाबटीप झाल्यानंतर आपल्याला लगेच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप द्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलं होतं आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही, तर इथे सुद्धा दाबटीप दिल्यावर हा पार्टसुद्धा एकदम प्रॉपर असा फिनिशिंग सहित रेडी होईल. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने मग आपण इथे दाबटीप देऊन घेतली. बघा फिनिशिंग एकदम प्रॉपर आलेली आहे गळ्याची सुद्धा आणि कमरेची सुद्धा. आणि बघा यानंतर आता आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला ह्या पद्धतीने कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे, जेणेकरून आपलं मार्जिन कमी पडणार नाही, कारण कटिंग करताना हे मार्जिन आपण कुठेही ॲड केलेलं नसतं त्यासाठी. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची आहे. टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे कट करून आपल्याला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की ज्यावेळेस आपण इथे कटिंग करत असतो म्हणजे अस्तरवर तर ती परफेक्ट असते आणि ब्लाऊज पीस म्हणजे मेन फॅब्रिक आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कट करतो म्हणजे आपल्याला स्टिच करायला सोपं जाऊ. म्हणूनच या पद्धतीने जोडल्यानंतर ते कटिंग करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करायचा. त्यानंतर बघा मी सेंटरला इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता
हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तर लावून आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा मग मी एक्स्ट्राचं इथे कट करून घेते. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे बघा ती जी काही मार्किंग आहे ना तर ती इकडच्या साईडला दिसते तर ती डार्क करायची, म्हणजे सेंटरपासून दोन्ही साईडनी शेप व्यवस्थित येईल आणि प्रॉपर फिनिशिंगचे डिझाईन रेडी व्हावं यासाठी. तर बघा मग ह्या पद्धतीने अस्तर त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून कडेकडेने आपल्याला एक सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे, म्हणजे कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडलं जाईल. ठीक आहे. आणि आता हे जोडल्यानंतर आपल्याला 5 इंच एवढं मार्जिन ठेवून बाकीचं एक्स्ट्राचं सगळंच इथे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण ते आपल्याला इथे फोल्डिंगसाठी लागणार आहे. तर बघा ते कट केल्यानंतर इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल, कारण की गोलाकार शेप आहे ना. आणि मग ह्या पद्धतीने बघा थोडं थोडं फोल्ड करत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल की आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक होईल. आणि त्यामुळे काय होईल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे कुठेही धुतल्यानंतर वगैरे ते खराब होणार नाही आणि ते व्यवस्थित ब्लाऊजला चिटकूनसुद्धा राहावं, यासाठी ही स्टेप खूपच महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर बघा व्यवस्थित पूर्णच साईडने आपल्याला ते प्रॉपर असं पॅक करून घ्यायचं आहे. शेप वगैरे चेंज होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपण इथे कॅनव्हासचा गळा रेडी करून घेतलेला आहे अस्तर जोडून. आणि आता आपल्याला तो बॅक पार्टला लावायचा, तर त्याचीसुद्धा सेंटरला मार्किंग करून घेतली बघा. आणि आता बॅक पार्टचं सेंटर आणि हा सेंटर एकमेकाला मॅच करायचा आहे बघा ह्या पद्धतीने बरोबर. आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी एक टीप मारायची आहे, जेणेकरून आपला गळा व्यवस्थित दोन्ही साईडनी यावा यासाठी. ठीक आहे. तर सिंपल अशी टीप मारून घेतल्यानंतर जो काही शेप आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर पुन्हा मी मध्यभागीपासूनच स्टार्ट केलेलं आहे आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारते, म्हणजे आहे तसंच आपला गळा होईल. ठीक आहे. त्यामुळे मग टीप देताना अतिशय काळजीपूर्वक टीप द्यायची आहे. तर बघा आता इथे टीप मारून झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने आता हे फोल्ड करायचं आहे आणि एक छोटासा कट मारायचा आहे, कारण आपल्याला हे कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक त्याचं अस्तर हे सगळा मधला पार्ट एवढा कट करून घ्यायचा आहे. तर बघा मग व्यवस्थित कट केलं आणि थोडंसं मी मार्जिन इथे ठेवलेलं आहे, 5 इंच म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर ह्या पद्धतीने ह्या शेपला आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपरचा गळा आतमध्ये फोल्ड करू तर तो व्यवस्थित फोल्ड व्हावा आणि आपला शेपसुद्धा आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा त्यासाठी. ठीक आहे. आता आपल्याला बघा हे ह्या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं आहे एकदम प्रॉपर असं. आणि फोल्ड केल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला दाबटीप देणं सोपं जाईल. ठीक आहे. आणि मग आता आपण इथून दाबटीप द्यायला सुरुवात करूयात. तर इथे सुद्धा बघा महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळेस दाबटीप देऊ ना त्यावेळेस इथे काळजी घ्यायची आहे की कॅनव्हास पेपर अस्तर वगैरे ते काहीही वरती दिसणार नाही, त्यासाठी अतिशय सावकाश थोडं थोडं पकडत या पद्धतीने दाबटीप द्यायची आहे. कारण आता आपण दाबटीप कशी देणार त्यावरच याचा शेप डिपेंड आहे. आणि याचा गळ्याचा शेप जर व्यवस्थित आला तरच आपल्या ब्लाऊजला छान असं लूक येईल. जर का शेप प्रॉपर आला नाही, त्याची फिनिशिंग छान आली नाही तर मग ते ब्लाऊजला लूकच येणार नाही. त्यामुळे मग व्यवस्थित मी म्हणते त्या पद्धतीने अतिशय सावकाश ह्या पद्धतीने आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा. ठीक आहे. तर बघा मग संपूर्ण आपण दाबटीप दिलेली आहे आणि बघितल्यावरच लक्षात येईल की फिनिशिंगसुद्धा खूप सुंदरशी प्रॉपर इथे आलेली आहे. ठीक आहे. इथपर्यंत आय होप सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतर काय करायचं आहे बघा आपल्याला इथे ना मी एक मार्किंग करते, म्हणजे जसं आपला शेप होता ना कटिंग करतानाचा सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे. तर बघा आता जी काही पायपिंगची रेडीमेड लेस असते ना हँगिंग्ससारखी, तर ती आपण इथे लावणार आहोत. तर किती लागते तेवढी आपण इथे कट करून घेऊयात. आणि ही लेस लावण्यासाठी बघा आपल्याला सिंगल फूट लागतं आणि हीच लेस आपण ह्या ब्लाऊजच्या बाहीलासुद्धा यूज केलेली आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने आता मी ते सिंगल फूट इथे पॅक करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला सिंगल फूट लागणार आहे. ज्यावेळेस आपण अशी पद्धतीची लेस यूज करतो त्यावेळेस आपल्याला रेग्युलर फूट चालत नाही. जर रेग्युलर फूट यूज केलं तर हे पाईप सगळे तुटतात, व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित एकसारखं हे लागलं जात नाही त्यामुळे. ठीक आहे. तर बघा जेवढं लागत होतं तेवढं मी कट करून घेतलं आणि इथून आता आपण ती लेस लावायला सुरुवात करूयात. तर अतिशय सावकाश लावायची आहे. असंही आपण सिंगल फूट यूज करतो आहे त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येणार आहे. पाईप मनी काहीही तुटणार नाही आहे. तरीसुद्धा थोडंसं काळजी घेत थोडं थोडं पकडत ह्या पद्धतीने अतिशय सावकाश आपल्याला इथे ही टीप मारून घ्यायची आहे.
तर बघा मग इथपर्यंत लावल्यानंतर आपण आता ह्या लेसला सुद्धा डबल टिप देऊन घेऊयात. ॲक्च्युली मी बऱ्याचदा सांगत असते की तुमची लेस जाड बारीक कशीही असो त्याला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस वरती तरंगत नाही, ती पॅक लागली जाते आणि त्यामुळेच आपली फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येते. तर बघा मग इथे सुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. मी बघू शकता खूप सुंदर असं लुक आलेलं आहे. ते मस्त छान असे हँगिंग्स दिसत आहे. ठीक आहे, आता इथपर्यंत ही वरची लेस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला खालचा जो काही शेप आहे तिथे सुद्धा एक लेस लावायची आहे. तर तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात किंवा कस्टमरच्या चॉईसने सुद्धा लावू शकता. तर बघा मी याच्यावर गोल्डनच लेस यूज करणार आहे. मी तुम्हाला म्हटलंच की हा ब्लाऊज कशावरही मॅच व्हावा यासाठी. तर मग बघा त्रिकोणी गोल्डनची जी काही सध्याची ट्रेंडिंग अशी लेस आहे तर ती आता आपण इथे लावणार आहोत. तर बघा आता इथे लावण्यासाठी मी इथे पुन्हा सिंगल फूट काढून घेते आणि रेग्युलर फूट लावते, कारण या लेससाठी काही ती आपल्याला सिंगल फूट लागणार नाही. आणि काय होतं की मग दुसऱ्या लेसला जर आपण सिंगल फूट यूज केलं तर ते व्यवस्थित फिनिशिंगसहित लागली जात नाही, ते सटकतं ते फूट. त्यामुळे मग रेग्युलर फूट लावलं आणि जी मार्किंग केली होती ना बरोबर त्या शेपमध्ये बघा आपण ह्या पद्धतीने इथे ही लेस लावून घेऊयात. म्हणजे कटिंगच्या वेळेस मार्किंग केली होती सेम तशीच इथे केलेली आहे. आणि बघा आता इथपर्यंत लावल्यावर जे काही एक्स्ट्राचे आहे तर ते आपण इथे कट करून घेऊयात आणि ह्या लेसलासुद्धा आपण डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे फिनिशिंग वगैरे प्रॉपर येईल, लेससुद्धा पॅक लागली जाईल. ठीक आहे, तर बघा छान असं लूक आलेलं आहे ॲक्च्युली ह्या लेसमुळे सुद्धा. ठीक आहे, एक्स्ट्राचं मी दोन्ही साईडचं थोडंसं किंचित कट करून घेतलं. ॲक्च्युली फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. बऱ्याचदा काय होतं लेस प्रॉपर लागली जात नाही, त्यामुळे मग ब्लाऊजचं लूक बिघडतं, सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा आता वरच्या गळ्याला सुद्धा मी एक लेस लावते. तुम्हाला लावायची नसेल तरीसुद्धा चालेल, पण मी एकदम बारीक अशी लेस इथे घेतलेली आहे गळ्याला वरती लावण्यासाठी, कारण खालच्या दोन्ही पण ब्रॉडच होत्या, पण वरच्या शेपला मी छोटीशीच घेतलेली आहे बघा. आणि व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसही तिथे आपण ती लेस लावून घेऊयात. तर ती एकदम बारीक आणि नाजूक अशी आहे. तर इथे सुद्धा आता मी डबल टिप देऊनच घेणार आहे, फक्त व्यवस्थित गोळा वगैरे होणार नाही, कपडा खेचला जाणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आहे. आणि बघा आता इथे मी एक्स्ट्राची लेस कट करून घेते. ठीक आहे, आता बघा यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे. तर इथे सेंटरपासून आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा आता सगळ्यात आधी तुम्ही सेंटरची मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने फोल्ड करून. आणि मग सेंटरपासून 4.5ला मार्किंग केली बघा, कडेने अर्धा आणि उभं 4 इंचाची मार्किंग करून घेतलं सेम दोन्ही साईडला. ठीक आहे, त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टक्स टाकायचा आहे. तर हा तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे बघा. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं, जेणेकरून ते टक्स लवकर खराब होणार नाही आणि पॅक होतील. टक्स खराब होणार नाही याचाच अर्थ आपलं ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही. तर त्यासाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेऊयात आणि तिथेसुद्धा स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि शक्य असल्यास डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, तर बघा मग प्रॉपर दोन्ही साईडने आपण इथे टक्स टाकले. फिनिशिंग बघू शकता तुम्ही खूप सुंदर आलेली आहे. आणि फायनली आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. तर बघा मग मी याचं लूक तुम्हाला थोडं जवळून दाखवते, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की हा बॅक पार्ट किती सुंदर असा रेडी झालेला आहे. तर बघा ही हँगिंगची जी काही लेस लावलेली आहे त्यामुळे त्या डिझाईनला अजून सुंदर असा लूक आलेला आहे. आणि ॲक्च्युली तिन्ही पण लेस खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकतात, जेणेकरून आपला ब्लाऊजला छान असं लूक आलेला आहे. तर छोटीवाली पण छान अशी डिझायनरचे आहे आणि ह्या दोन्हीसुद्धा खूपच सुंदर अशा ट्रेंडिंग लेस आहे आणि खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे. चला तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर बघा, आणि हा आहे आपला पुढचा भाग. तर बघा पुढचा भाग जो आहे ना तर त्याचा गळा आपल्याला ॲक्च्युली पानगळा घ्यायचा आहे आणि त्यासाठी आता आपल्याला इथे कॅनव्हास पेपर लावून गळा रेडी करावा लागेल. त्यामुळे बघा मी जिथे हुकलूक पट्टी असते ना तर तिथे सध्या जॉईंटच ठेवलेला आहे, फॅब्रिक दोन्ही पण, म्हणजे अस्तर पण आणि मेन फॅब्रिकसुद्धा. आता त्या गळ्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर कट करून घेते. तर हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर हा पेपर कॅनव्हास आहे. कॅनव्हास पेपरमध्ये बरेचसे प्रकार असतात, तर गळ्यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर ओके असतं, तर तो आपण यूज करत असतो. तर बघा डबल फोल्ड करून मी ह्या पद्धतीने कॅनव्हास पेपर गळ्यासाठी कटिंग करून घेतला. आता यानंतर काय करायचं, जी काही अस्तरवर गळ्याची मार्किंग आहे तीच मार्किंग आपल्याला इथे जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यावर पाहिजे नाही, तर डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे. आणि फेंट मार्किंग दिसते बघा, तर जशी मार्किंग आहे तशी स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित पानगळा आहे हा, आणि याची गळा रुंदी वगैरे सुद्धा जास्त आहे, कारण की हा बोटनेक ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आहे त्यामुळे. ठीक आहे,
आता बघा एक साईडने मार्किंग केल्यानंतर हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा फेन दिसते, तर ती सुद्धा फक्त आपल्याला डार्क करून घ्यायची आहे, जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडनी गळा प्रॉपर येईल आणि मग गळा तिरका वगैरे व्हायला नको यासाठी. तर बघा आता ही कटिंग तर आपली म्हणजे मार्किंग झालेली आहे. तर 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत आपण इथे कॅनव्हास पेपर कट करून घेतला. ठीक आहे. आता हा गळा लावून आपल्याला इथे रेडी करायचा आहे. तर सेंटरला मी मार्किंग केलेली आहे आणि आता सगळ्यात आधी काय करायचं आहे, ॲक्च्युली आपला जो काही आपला साईड पार्ट आहे जिथं आपल्याला गळा रेडी करायचा आहे तो म्हणजे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा पार्ट, तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला अस्तरचा तोच पार्ट ठेवायचा आहे बघा व्यवस्थित मध्यभागी, आणि मग आपल्याला बरोबर सेंटरला म्हणजेच मध्यभागी जो काही आपण कॅनव्हाचा गळा कट केलेला आहे तर तो ठेवायचा आहे. ॲक्च्युली मी सेंटरची इथे मार्किंग केली म्हणजे तिरकं जायला नको, आणि गळ्याचा सेंटर आणि तो सेंटर मॅच करून घ्यायचा आहे बघा. आणि सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं की सेंटरपासून दोन्ही साईडनी गळा सेम येतो, तिरका वगैरे येऊ नये त्यासाठी सगळ्यात आधी मध्यभागी टीप टाकून घ्यायची, आणि त्यानंतर जो काही गळ्याचा आकार आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप थोडीसुद्धा पुढे मागे होऊ देऊ नका. जशी मार्किंग आहे तशीच टीप येऊ द्या, तरच तुमचा गळ्याचा आकार व्यवस्थित येईल. जर का तुमची टीप तिरकी पुढे मागे झाली तर गळ्याचा शेपसुद्धा सेम तसाच होईल. त्यामुळे अतिशय सावकाश काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. मी पुन्हा सांगते, जी मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारायची आहे. तर बघा मी सुद्धा इथे व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर याचा जो काही कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक गळ्याच्या मधला आहे ना एक्स्ट्राचा, तर ते सगळं इथे कटिंग करायचं आहे. फक्त 1 लाईन किंवा पाव इंच एवढं मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे. बाकीचं सगळं ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं. आता हे कट झाल्यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर त्याचा गळासुद्धा व्यवस्थित फोल्ड व्हावा, आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे, जसं आपण टीप टाकलेली आहे एक्झॅक्टली तसाच शेप यावा आणि ते व्यवस्थित फोल्ड व्हावा, त्यासाठी त्याला छोटे छोटे कट्स मारणं खूप गरजेचं आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला हा पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. आता हा सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडला सुद्धा आपल्याला बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित आधी प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा कानेकोपरे व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करून जे बाहेर काढायचं आहे ते व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं म्हणजे शेप व्यवस्थित येईल. आणि आता आपल्याला इथे द्यायची आहे गळ्याला दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे कॅनव्हास पेपर वगैरे सगळंच, तर ते वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, नाहीतर मग गळ्याचा शेप प्रॉपर असा छान दिसत नाही. त्यासाठी मग अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. थोडा टाईम लागला तरी चालेल, पण फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा स्टिचिंग करता करता मी ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स सांगत आहे तर त्या तुम्ही आठवणीने फॉलो करायचं आहे, म्हणजे तुमचासुद्धा प्रॉपर फिनिशिंगचा एक ब्लाऊज नक्कीच रेडी होईल. आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकतात की गळ्याची जी काही फिनिशिंग आहे तर ती किती सुंदर अशी प्रॉपर आलेली आहे. हे बघा ठीक आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आतल्या साईडने. ठीक आहे. हे बघा इथून, आणि महत्त्वाचं म्हणजे आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे जोडतानाचं जे काही मार्जिन आहे तर ते आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडून आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे जोडून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे. जर गोळा झाला तर फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही आणि ते फिनिशिंगला पण प्रॉपर दिसत नाही. त्यामुळे मग फक्त तेवढ्या एक गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठीच मग जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित सावकाशपणे जोडलं तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपण हे जोडून घेतलेलं आहे, आणि यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते कट करायचं असतं. पण आता हा पार्ट आपण साईडला ठेवूयात आणि पुढचा पार्ट आधी जोडून घेऊयात, आणि मग दोन्ही सोबतच एक्स्ट्राचं कट करता येईल. तर बघा ह्या पद्धतीने 2 पार्ट वेगवेगळ्या साईडला ठेवायचे आहेत आणि मग ते जोडून घ्यायचं, म्हणजे दोन्ही पार्ट व्यवस्थित वेगवेगळ्या साईडचे तयार होतील. नाही तर बऱ्याचदा काय होतं की ते दोन्ही पार्ट्स जो काही आपला कटोरी प्रिन्सेस कटोरी पार्ट आहे ना तर तो एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात. सो त्यामुळे मी ज्या पद्धतीने 2 वेगवेगळ्या साईडला ठेवलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा त्याच्यावर जे काही मेन फॅब्रिकचं पार्ट ठेवलेलं आहे तसंच ठेवायचं, आणि ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारून घ्यायची. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे टीप मारताना कुठेही गोळा होणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर कुठे तिरकंसुद्धा जाणार नाही. तसं बघायला गेलं तर आपण अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक एक्स्ट्राच घेत असतो, म्हणजे आपल्याला ते स्टिचिंग करणं सोपं जावं यासाठी. तरीसुद्धा थोडंसं व्यवस्थित काळजीपूर्वकच आपल्याला हे जोडून घ्यायचं असतं. तर बघा मग इथे सुद्धा मी व्यवस्थितच जोडून घेत आहे.
आणि शक्यतो दोन्ही पार्ट्स सोबतच जोडून घ्यायचे. ठीक आहे, तर बघा आता हे पार्ट्स आपले जोडून झालेले आहे. यानंतर आता हे दोन्ही पार्ट्स आपण जे काही एक्स्ट्राचे पार्ट आहेत म्हणजे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ना, तर ते कट करून परफेक्ट मापाचे बॅक पार्ट इथे रेडी करून घेऊयात. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. आणि बघा हा जो काही ब्लाऊज आहे ना, त्याचा कटिंगचा व्हिडिओ म्हटलं मी याआधी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याचबरोबर त्यावर आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे, म्हणजे आपला टाईमही वाचतो. सो तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकतात. म्हणजे कमीत कमी टाईममध्ये डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाऊजची म्हणजे बोटनेक विथ प्रिन्सेस ब्लाऊजची कशा पद्धतीने कटिंग करायची तर हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर डिझाईन वगैरे बाहीची कटिंग स्टिचिंग हे नक्कीच समजेल. तर बघा मग आता हे जे काही दोन्ही पार्ट्स आहे ना, तर हे जवळजवळ आपले इथे कटिंग झालेले आहेत. आणि जो काही आता आपला गळ्याचा पार्ट होता तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा होता. तर बघा ते सुद्धा आपल्याला जेवढं एक्स्ट्रा असेल ना कडेकडेने सगळंच कटिंग करून घ्यायचं आहे. आणि बघा हा याचा कॅनव्हास पेपर लावून गळा करायचा होता, म्हणून आपण ह्या पद्धतीने इथे ही कटिंग केलेली आहे. म्हणजे मध्ये जॉईंटच ठेवलेला आहे, नाहीतर इतर वेळेस आपण ते आपलं जॉईंट नसतं. ठीक आहे, तुम्ही इथे बॅक हुकचा पण बॅक पार्ट करू शकतात, पण हा फ्रंट हुकचाच आपण करणार आहोत. पण फ्रंट हुक जरी असलं तरी आधी गळा रेडी करून घ्यायचा, जर पानगळा वगैरे असेल तर. गोल वगैरे असेल तर काही गरज पडत नाही. ठीक आहे, तर बघा एकदम प्रॉपर फिनिशिंगचा इथं हा गळासुद्धा आलेला आहे आणि हा पार्टसुद्धा रेडी झाला. तर यानंतर काय करायचं बघा, एक सेंटरला मी एक लाईन ड्रॉ करून घेते, कारण की आता आपल्याला इथून कट करायचं आहे. कारण की हुकपट्टी लावायची आहे, हुकपट्टी आणि लूपपट्टी. पण त्याआधी काय करायचं आहे, आपल्याला हे जोडलं पण गेलं पाहिजे. यासाठी बघा ह्या पद्धतीने एक टिप मारून घ्यायची आहे. जी काही सेंटरची लाईन आहे ना, त्याच्या फक्त एक लाईन अलीकडून एक लाईन पलीकडून आणि किंचितचं मध्ये स्पेस आहे फक्त, बरोबर त्यामधूनच आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे, आता हे दोन्ही पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला इथे हुक आणि लूपपट्टी लावायची आहे. तर आपण इथे पट्ट्या कट करून घेऊयात. तर बघा आता मग हुकपट्टीसाठी ॲक्च्युली दोन्हींसाठी अस्तरचाच कपडा आपण यूज करणार आहोत. तुम्ही जर का ब्लाऊज पीसचा केलात तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे अस्तरचा पण बऱ्यापैकी उरलेलाच आहे, त्यामुळे मग मी तो यूज करते. तर साधारणतः 1 ते 1.5 इंचाची पट्टी आपण हुकपट्टीसाठी काढायची. तर बघा वरून फोल्ड केलेला आहे मी आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला ही हुकपट्टी जोडून घ्यायची. टिप मारल्यानंतर ह्या पद्धतीने पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर इथे सुद्धा दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपले अस्तरची पट्टीवरती दिसणार नाही, म्हणजे फिनिशिंग बिघडणार नाही. आता दाबटीप झाल्यानंतर बघा पुन्हा आतमध्ये ही पट्टी ह्या पद्धतीने फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. म्हणजे मग प्रॉपर अशी आपली हुकपट्टी रेडी होते आणि फिनिशिंगसुद्धा छान येते. तर बघा हुकपट्टी आपली लावून झालेली आहे आणि आता आपण लूपपट्टी लावून घेऊया. तर लूपपट्टीसाठी आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंचाची पट्टी लागत असते. तर बघा मग मी इथे कट करून घेते व्यवस्थित सरळ. ठीक आहे, आणि आता आपल्याला ती लावून घ्यायची आहे. तर ती लावताना आपल्याला आतल्या साईडने लावून घ्यायची असते, कारण की तुमच्या लक्षात आलं असेल हुकपट्टी आपण वरच्या साईडने ठेवून टिप मारली होती. तर लूपपट्टी बघा खालच्या साईडने ठेवायची आहे आणि मग 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आणि वरच्या साईडला बघा फोल्डिंग पुरता ठेवून एक्स्ट्राचं कट केला आणि इथे लॉकसुद्धा करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता ही पट्टी लावल्यानंतर ही आपल्याला बाहेर काढायची आहे. ह्या पद्धतीने एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड करायचा आहे. बघा बरोबर जिथे टीप आहे ना तिथेच फोल्ड आलं पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. आणि साधारणतः 1 इंच तरी पट्टी आपली ही एक्स्ट्रा तयारच झाली पाहिजे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. बऱ्याचदा काय होतं की ती पट्टी खूप कमी होती, छोटी होती किंवा ती डायरेक्ट ब्लाऊजवर येते आणि मग आपल्याला फिटिंगला व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही, हुकलूक पट्टीसुद्धा उचकल्यासारखं होतं. तर तसं होऊ नये त्यासाठी मग व्यवस्थित एक्स्ट्राची 1 इंच तरी झाली पाहिजे. त्यापेक्षा 1-2 लाईन एक्स्ट्रा झाली तरी चालेल, पण कमी होऊ देऊ नका. तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण इथे हुक लूक पट्टी दोन्ही पण प्रॉपर असं फिनिशिंग सहित लावून घेतलेले आहे. खाली बघा इथे थोडंसं किंचित एक्स्ट्रा झालं तर ते मी कट करून घेतलं. ठीक आहे, आता हे पार्ट आपले रेडी झालेले आहे. आता आपल्याला जो काही आपला प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर तो जोडून घ्यायचा आहे. तर बघा एक पार्ट सरळ, दुसरा त्यावर उलटा ठेवलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे तो नेहमी जोडताना खालच्या साईडने सुरुवात करायचं, स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि अजून एक म्हणजे 1/2 इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला हा पार्ट जोडून घ्यायचा असतो. 1/2 इंच पकडलं तरी चालेल आणि जर का हार्ड जात असेल ते तर तुम्ही टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत
हे 2 पार्ट जोडून घ्यायचे आहे आणि इथे नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची आहे. तर लक्षात राहू द्या, ब्लाऊज स्टिच करता करता मी जेवढं तुम्हाला जिथे जिथे सांगते की डबल टिप द्यायची आहे तर तिथे तिथे आठवणीने द्यायची आहे, म्हणजे मग ते पॅक होतात आणि ब्लाऊज लवकर खराब होत नाही. तर बघा मग व्यवस्थित आपण हे पार्ट जोडून घेतलेले आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा कटोरी पार्ट जोडूयात. पुन्हा सांगते, खालच्या साईडने सुरुवात करायची आहे. त्याचं कारण हे आहे की मुंड्याच्या साईडला जरी थोडंसं एक्स्ट्रा झालं तर आपण ते कट करू शकतो आणि ते कट केल्याने ब्लाऊजचं फिनिशिंगला काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण जर का आपण वरच्या साईडने कट केलं आणि खालच्या साईडने जर का म्हणजे वरच्या साईडने जोडायला सुरुवात केली आणि खालच्या साईडचं एक्स्ट्राचं जर कट केलं एखादं लाईन वगैरे, तर टक्समध्ये प्रॉब्लेम येतो आणि मग प्रॉपर फिटिंगला बसत नाही, पफ हवा तसा येत नाही. ठीक आहे. तर बघा मग हे दोन्ही पण साईडचा आपण हा पार्ट जोडून घेतलेला आहे. आता इथे काय करायचं आहे बघा, म्हणजे कधी कधी आपण करू शकतो. आता हा कपडासुद्धा थोडासा कडक आहे, जर असा नरम असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जर कडक असेल तर तुम्ही इथे दाबटीप देऊ शकतात, म्हणजे मग ते व्यवस्थित दाबलं जातं, फिनिशिंगसुद्धा छान येते आणि फिटिंगचा काही प्रॉब्लेम नाही, फिटिंगलासुद्धा ब्लाऊज छानच बसतो. तर बघा मग मला असं वाटतं की इथे एक दाबटीप देऊन घेऊयात, म्हणजे साईड पार्ट आणि कटोरी पार्ट, प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जिथे जोडलेला आहे तिथे. तर बघा मग मी इथे दाबटीप देऊन घेते, एकदम कडेकडेने द्यायची आहे आणि त्यामुळे ब्लाऊजला नक्कीच फिनिशिंगसुद्धा छान येतं. सो तुम्हीसुद्धा देऊ शकतात. तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि बघा आता व्यवस्थित फिनिशिंग पण दिसते आणि पफसुद्धा प्रॉपर आहे तसाच आहे आपला. सेम मग दुसऱ्या साईडलासुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेते आहे आणि इथंसुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक, आणि महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना आतला जॉईंटचा कपडा एकाच साईडला फोल्ड करायचा आहे, अर्धा इकडे अर्धा तिकडे करू नका, नाही तर पुन्हा मग फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. तर बघा मग पुढचे हे दोन्ही पार्ट्स आपले इथे रेडी झालेले आहेत. आता आपल्याला कमरपट्टी लावायची आहे, तर ती 1.5 इंचाची काढली तरीसुद्धा चालेल. तर इथे आपल्याला दोन्ही पार्टसाठी लागणार आहे, तर ती पुरत नाही तर मी अजून थोडीशी इथे कट करून घेते. ठीक आहे. तर बघा मग आता ती लावायला आपण सुरुवात करूयात. तर ह्या पद्धतीने वरच्या साईडला ठेवायची आहे, मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला ती जोडून घ्यायची आहे. इथे थोडंसं फोल्डिंग पुरतं ठेवलं बघा आणि ह्या पद्धतीने फोल्डिंग करून आपण तिथे लॉक करून घेतला. कंटिन्यू लगेच आपण दुसऱ्या साईडलासुद्धा ती पट्टी लावून घेऊयात. तर बघा तिथे स्टार्टिंगला फोल्ड करायचं आहे, म्हणजे हुकलूक पट्टीच्या साईडला थोडक्यात आपल्याला फोल्ड करायचं असतं आणि मग पुन्हा व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडून ती पट्टी मी इथे जोडून घेतलेली आहे. आता ही जोडून झाल्यानंतर पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तुम्ही डायरेक्टसुद्धा हात शिलाई केली तरीसुद्धा चालेल, पण मग ब्लाऊज पूर्ण शिवल्यानंतरच आपण हात शिलाई करणार आहोत, त्यामुळे मग आधी मी सिंपल अशी दाबटीप देऊन घेते, म्हणजे ब्लाऊजला छान लूक येतं आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येतं. तर बघा मग मी इथे दाबटीप देऊन घेत आहे. ठीक आहे. तर बघा मग दोन्ही पार्टला आपले इथे दाबटीप देऊन झालेली आहे. तर थोडक्यात आपलं बघा गळा पण फिनिशिंगसहित प्रॉपर रेडी झालेला आहे, हुकलूक पट्टी लावून झालेली आहे आणि आपल्याला जे काही इथे कमरपट्टी लावायची होती तर तीसुद्धा आपण इथे लावून घेतलेली आहे. तर फायनली आपला ह्या ब्लाऊजचा पुढचा पार्ट पूर्ण स्टिच झालेला आहे. तुम्ही ते बघू शकतात, फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आलेली आहे, एकदम प्रॉपर अशी गळा वगैरे सगळंच आहे बघा. ठीक आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित मॅचसुद्धा झालेला आहे. आता आपल्याला जोडायचं आहे शोल्डर. तर मग आता आपण शोल्डर जोडून घेऊयात आणि शोल्डर जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची तर ते मी तुम्हाला सांगतेच, कारण बऱ्याचदा काय होतं की शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात, ब्लाऊजची उंचीसुद्धा कमी जास्त होते. सो तसं होऊ नये त्यासाठी मग मी आता जे काही स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की शोल्डर जोडायचं तर तुम्हीसुद्धा सेम तसंच जोडायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की ब्लाऊजचा पफ किती म्हणजे किती सुंदर आलेला आहे, पुढच्या भागाचा जवळून दाखवलेला आहे बघा दाबटीप वगैरे, त्यामुळे फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. मी जवळून दाखवण्याचं कारण हे आहे की तुमच्यासुद्धा लक्षात यावं की पुढचा पार्ट आपला कशा पद्धतीने रेडी झालेला आहे. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की पुढचा भाग तर झालेला आहे आणि याची जी काही बाही आहे तर तीसुद्धा रेडी झालेली आहे. तर यावरची बाही आपण नेटची घेतलेली आहे, लॉंग पफ बाही आहे बघा, छान असे हँगिंगचे लेस लावलेली आहे, त्यामुळे तो खूपच सुंदर असं या बाहीला लुकसुद्धा आलेला आहे. त्याचबरोबर याचा बॅक पार्टसुद्धा आपला ऑलरेडी रेडी आहे आणि तो सुद्धा खूप ट्रेंडिंग असे डिझाईनमध्ये आपण स्टिच केलेला आहे बघा. ह्या पद्धतीने आपला बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि जी काही ब्लाऊजची उंची आहे त्याला मार्किंग करायची. तर आपली ब्लाऊजची जी काही उंची होती तर ती होती 13. तर बघा मग इथे 13ला मार्किंग केलेली आहे. ॲक्च्युली दोन्ही साईडने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर आपल्याला यावर जो काही पुढचा पार्ट आहे ना तर तो उलटा ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जिथे आपण मार्किंग केलेली आहे उंचीची तर बरोबर तेवढंच मार्जिन पकडत आपल्याला हे 2 पार्ट इथे जोडून घ्यायचे आहे. बऱ्याचदा काय होतं की आपण मार्जिन कमी जास्त पकडतो, त्यामुळे मग गळा लूज पडतो, शोल्डर उतरतं, प्रॉपर असा फिटिंगला बसत नाही,
किंवा पुढे पण शोल्डर येतं, तर ते या कारणामुळे होत असतं. तर मग व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे हे शोल्डर जोडून घ्यायचे आहे. त्याचबरोबर इथे डबल टिपसुद्धा द्यायची, स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा शोल्डरसुद्धा आपण जोडून घेऊयात आणि तिथेसुद्धा आपल्याला स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून बाही जोडताना किंवा गळ्याच्या साईडलासुद्धा ते शिलाई निघणार नाही आणि ब्लाऊज लवकर खराबसुद्धा होणार नाही. तर बघा मग फायनली आपण इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे आणि बघा हे ह्या पद्धतीने ओपन करून बघायचं आहे आपल्याला आणि जिथे थोडंसं एक्स्ट्रा असेल तर ते एक्स्ट्रा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे थोडंसं एक्स्ट्रा आहे, तर मग मी ह्या पद्धतीने कट करून ते व्यवस्थित मुंड्याच्या शेपला मॅच करून घेतलेलं आहे. हे बघा तिरकस ते कट केलेलं आहे, जसा मुंड्याचा शेप असतो ना सेम त्याच पद्धतीने. आणि इकडचं पण आपल्याला किंचितसं फक्त कट करून घ्यायचं आहे, एक लाईनपेक्षा सुद्धा एकदम कमी आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने परफेक्ट असं आपण इथे शोल्डर जोडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे बाही जोडून घ्यायची आहे. तर अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की इथे बाही जोडताना आपल्याला कशी जोडायची आहे, तर बाही जोडण्याच्या आधी आपल्याला बघा सेंटरला हुक पट्टी ठेवायची आहे आणि ती कुठपर्यंत येते त्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग वरतीसुद्धा ती मॅच करायची आहे की बरोबर आहे की नाही. तर वरतीसुद्धा आपला एक्स्ट्राचा पार्ट आहे पुढच्या साईडला, तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. या स्टेपमुळे काय होतं की बाही जोडण्याच्या आधी चेक केलं तर मुंड्यातले जॉईंट खालीवर होत नाही आणि फिटिंगची लाईनसुद्धा एकदम प्रॉपर अशी सरळ येते. तर बघा एक्स्ट्राचं कट करून घेतलं. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा ठेवायचं. फक्त दुसऱ्या साईडचं काय करायचं आहे की 1 इंचाची लूप पट्टी सोडून आपल्याला तो पार्ट ठेवायचा आहे आणि मग चेक केलं तर बघा ते कमरेच्या साईडला थोडंसं एक्स्ट्राचं असतं आणि पुढच्या भागाला सुद्धा किंचितचं इथं बघा एक्स्ट्रा आहे, तर ते सुद्धा आपण इथे आता कट करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा आता हे पार्ट आपण इथे चेक करून घेतलेले आहे आणि आता आपण बाही जोडायला सुरुवात करूयात, म्हणजे फिटिंग पण व्यवस्थित येईल आणि आपला मुंड्यातली जॉईंटसुद्धा वरखाली होणार नाही. ठीक आहे. आता हे चेक केल्यानंतर आपला हा जो काही पार्ट आहे तर हा आपल्याला सरळ ठेवायचा आहे ॲक्च्युली. हे बघा इथून मी पुन्हा एकदा कन्फर्म करून घेते, तर तुम्हीसुद्धा असं एकदा दोनदा चेक करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं ते आपलं वरखाली व्हायला नको, कमी जास्तसुद्धा पडायला नको. आता आपण एक्स्ट्राचं लगेच कट केलं असतं, पण आता करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण साईड फिटिंग टाकतो ना तर त्यावेळेसच आपण डायरेक्ट कट करणार आहोत, म्हणजे जरी स्टिच करताना थोडंफार वरखाली झालं तरी आपल्याला तिथे ते ॲडजस्ट करता यावं यासाठी. ठीक आहे. तर त्यानंतर आता ही बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. ही पफ बाही आहे आणि वरच्या साईडला मी फक्त एक टीप टाकलेली आहे. ॲक्च्युली ही बाही कशी कट करायची आणि कशी स्टिच करायची तर याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं आहे की ती कशी करायची कट आणि ती जोडायची कशी, तर हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर मग त्या बाही डिझाईनचा व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे ही बाही कशी जोडायची. त्याचबरोबर बघा नेटची बाही होती, त्यामुळे मग ती आतल्या साईडने आपण म्हणून जे फोल्ड करून वरच्या साईडला दाबटीप दिलेली आहे, तर ती कशी द्यायची तर ते मी बाही कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. त्यामध्ये बाही कशी जोडायची हे सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामुळे मग मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाही कशी जोडायची हे दाखवलेलं नाही. तर फायनली दोन्ही साईडच्या आपल्या इथे स्लीव्ज जोडून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला डायरेक्ट फिटिंग टाकायची आहे. तर बघा पुन्हा मध्यभागी मी इथे आपली हुकपट्टी ठेवलेली आहे आणि आता आपल्याला साईड फिटिंग टाकण्याच्या आधी ब्लाऊज सरळ करून एक सिंपल अशी टीप टाकून घ्यायची असते, तर ती टीप आपण इथे टाकून घेऊयात. तर बघा मग काय करायचं आहे की जी काही हुकपट्टी आहे ना तर ती बरोबर आपल्याला सेंटरला म्हणजे मध्यभागी ठेवून आपण जशी मार्किंग केली होती ना बरोबर तिथपर्यंत मोजून घ्यायचं आणि तिथून जोडून घ्यायचं. तर हे जोडताना सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे डबल टिप टाकून आणि सिंपल अशी एक सरळ टिप टाकून घ्यायची आहे बघा इथून इथपर्यंत आणि त्यानंतर स्लीव्जला सुद्धा जिथे थोडीफार एक्स्ट्राची असेल तेवढी स्लीव्ज आपल्याला सोडून द्यायची आहे. तर बघा मग मी इथे सुद्धा लॉक करून घेतलं. तर अशा पद्धतीने सिंपल अशी इथे टीप टाकून घेतलेली आहे आणि आता ही टीप टाकल्यानंतर एक्स्ट्राचं आपण इथे कट करून घेऊयात. तर बाहीच्या तिथे सुद्धा आणि खाली कमरेच्या तिथे सुद्धा जे काही एक्स्ट्रा आहे तर ते मी कट केलं. तर बघू शकता एकदम सरळ अशी आपली इथे हा पार्ट आलेला आहे. नक्कीच आपली साईड फिटिंगसुद्धा म्हणजे ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट अशी सरळ येणार आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सरळ ब्लाऊजला टिप मारून घेणार आहोत. तर तिथे सुद्धा आपण मार्किंग केलीच होती, तर बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा बाहीसुद्धा किंचितची कुठे एक्स्ट्रा असेल तर तेवढी बरोबर एका लेवलमध्ये पकडायची आहे. स्टार्टिंगला इथे लॉक करायचं आहे आणि सिंपल अशी आपल्याला सरळ टिप टाकून घ्यायची आहे. बघा मुंड्यातून व्यवस्थित येते आणि खाली तिरकी येते. ठीक आहे. आता इथे सुद्धा टिप टाकल्यानंतर एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊयात. हे बघा इथे वरती सुद्धा. ठीक आहे.
तर बघा दोन्ही साईडचे पार्ट्स एकदम परफेक्ट असे सरळ रेडी झालेले आहेत. याचाच अर्थ आपली फिटिंगसुद्धा एकदम सरळ येणार आहे. पण तरीसुद्धा फिटिंग टाकताना 1-2 गोष्टी असतात की त्या आपल्याला चेक कराव्या लागतात. सो त्या मी तुम्हाला पुढे सांगते. आता ही सरळ ब्लाऊज असताना टीप मारल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने ब्लाऊज इथे उलटा करून घ्यायचा आहे फिटिंग टाकण्यासाठी आणि तो व्यवस्थित साईड पार्टला फोल्ड करून प्रेस करायचा आहे, जेणेकरून आपली फिटिंग चुकायला नको. तुम्ही जेवढं प्रेस करून व्यवस्थित सरळ ठेवाल तेवढी आपली फिटिंग परफेक्ट येईल. जर का पार्ट्स असे वरखाली झाले तर फिटिंगसुद्धा वरखाली म्हणजेच कमी जास्त होईल. सो तसं होऊ नये त्यासाठी मुंड्यातलं वगैरे व्यवस्थित ह्या पद्धतीने बाहेर काढून व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे व्यवस्थित प्रेस केल्यानंतर आपल्याला हुक पट्टी बरोबर सेंटरला ठेवायची आहे ह्या पद्धतीने आणि लूप पट्टी आपल्याला 1 इंचाची बरोबर सोडून सेंटरला ठेवून घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट असतो फिटिंगच्या वेळेस, तर तो लक्षात ठेवायचा आहे. बघा ती बरोबर आपली हुक पट्टीवर आलेली आहे. आणि आता इथं आपण पिन लावून घेऊयात, म्हणजे फिटिंगची मार्किंग करताना स्टिचिंग करताना ते हलणार नाही आणि आपली फिटिंग एकदम परफेक्ट अशी येईल, चुकायला नको यासाठी. बऱ्याचदा त्याचे पार्ट्स हलले तर मग वरखाली होऊ शकते म्हणून. ठीक आहे. आता आपल्याला सगळ्यात आधी टाकायचा आहे छातीचा 4था भाग. तर तुमची जी काही साईज असेल त्याच्या 4थ्या भागाची आपल्याला म्हणजे तुम्ही मार्किंग करून घ्यायची. तर हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. तर 32 साईजचा ब्लाऊज म्हणजे 32चा 4था भाग होतो 8. तर हुक पट्टीला बरोबर टेप ठेवायचा आहे बघा आणि आपल्याला 8 इंचाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता गळा याचा कमी घेतलेला आहे म्हणून मी थोडं खाली ठेवते आणि इथे लूप पट्टी सोडून टेप ठेवून आपल्याला 8 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर कमरेचा 4था भाग म्हणजे तुमची जेवढी कमरची साईज असेल त्याचा 4थ्या भागाची मार्किंग करायची आणि तिथेसुद्धा आपल्याला म्हणजे हुक पट्टीला टेप ठेवायचा आहे ह्या पद्धतीने. मग बघा 7ला 1 लाईन एवढी मी मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे. आणि इथे लूप पट्टी सोडून टेप ठेवायचा आहे आणि मग कमरेच्या 4थ्या भागाची मार्किंग करायची आहे. आता ह्या 2 मार्किंग झाल्यानंतर दंडघेरची मार्किंग आपल्याला करायची आहे. तर तुमचा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म घ्यायचं, म्हणजे 10 असेल तर 5 घ्यायचं, जर का 11 असेल तर 5.5 घ्यायचं असं. ठीक आहे. आणि जर 12 असेल तर 6, म्हणजे जेवढा दंडघेर असेल त्याचं हाफ करायचं आहे. तर तुम्ही कॅल्सीवरसुद्धा करू शकता. तर बघा मी इथे 5ला मार्किंग करून घेतलेली आहे. 10 दंडघेर आहे. ॲक्च्युली थोडंसं मी लुझिंगमध्येच ठेवलेलं आहे हे, म्हणजे 9.5 वगैरे येतो आहे, तर मी 5ला मार्किंग केली डायरेक्ट. ठीक आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला मुंडा चेक करायचा आहे की तो प्रॉपर येतो आहे की नाही. तर बघा मी इथे चेक केलं तर दोन्ही साईडचा व्यवस्थित 7 आहे, म्हणजे परफेक्ट आलेला आहे. हा आहे फिटिंगचा मुंडा. ठीक आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने बघा हे 2 पॉईंट जोडून आपण ही लाईन ड्रॉ केली आणि नंतर बाही ह्या पद्धतीने स्ट्रेट बघा करून आपल्याला इथे मुंड्यामध्ये जॉईन करायची आहे. ठीक आहे. तर बघा फिटिंगची लाईन एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपण लाईन ड्रॉ करूयात. फक्त बाहीच्या तिथे कशी लाईन ड्रॉ करायची, बाही कशी किती बाहेर काढायची ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर दोन्ही साईडची लाईन एकदम प्रॉपर अशा सरळ आलेल्या आहे. तर एक्झॅक्टली आता जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा ही जी काही पायपिंगची लेस आहेत ना, तर तिथून जरा सावकाश आपल्याला टीप टाकायची आहे. एकदम तिथे टाकू नका. पायपिंग दोन्ही साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्या आणि मध्यभागी बरोबर टीप टाकायची आहे. तर लक्षात राहू द्या स्टार्टिंगला आपल्याला लॉक करायचं आहे ह्या पद्धतीने आणि त्यानंतर मग सरळ जी काही मार्किंग आहे त्यावरच आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा इथून इथपर्यंत आणि त्यानंतर इथून व्यवस्थित सरळ पुन्हा पकडायचं आहे आणि स्ट्रेट. तर बघा इथे लॉक करायचं आहे खालीसुद्धा. तर अशा पद्धतीने एकदम प्रॉपर अशी टीप टाकलेली आहे जी मार्किंग केलेली होती ती, आणि फिटिंगची लाईन तर आपली एकदम सरळसुद्धा इथे आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंगची जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावरच एक्झॅक्टली टीप टाकून घेणार आहोत. तर तिथेसुद्धा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि जी मार्किंग आहे व्यवस्थित त्यावरच थोडं थोडं पकडत टीप टाकून घ्यायची आहे. हे बघा इथून बरोबर मुंड्यापर्यंत आलेला आहे आणि टीप टाकण्यास लक्षात येते की मुंड्यातले जॉईंटसुद्धा एकदम प्रॉपर एकावर एक आलेले आहेत आणि खालीसुद्धा म्हणजे ब्लाऊजची उंची कुठेही आपला पुढचा मागचा भाग कमी जास्त झालेला नाही आहे. तर कटिंग करताना स्टिचिंग करताना ज्या ज्या गोष्टींची काळजी घ्यायला सांगितलेली आहे त्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची, म्हणजे तुमचंसुद्धा काहीच ब्लाऊज चुकणार नाही. ह्या पद्धतीने एकदम परफेक्ट येईल. फिटिंगची लाईन सरळ येईल, मुंड्यातले जॉईंटसुद्धा खालीवर होणार नाही. आता ही परफेक्ट फिटिंगची लाईन झाल्यानंतर 2-3 टिपा आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवून एक्स्ट्राचे मारून घेत असतो. ठीक आहे. तर आता हा ब्लाऊज आपण सरळ करून घेऊयात आणि मी तुम्हाला दाखवते की तो कसा रेडी झालेला आहे. ॲक्च्युली फिटिंग एकदम प्रॉपर अशी आलेली आहे. हे बघा मुंड्यातले जॉईंटसुद्धा कुठेही खालीवर झालेले नाही आहेत. ठीक आहे. एकदम प्रॉपर अशी आपली इथे साईड फिटिंग आलेली आहे आणि ब्लाऊजसुद्धा खूप प्रॉपर असा फिनिशिंगचं इथे रेडी झालेला आहे. बघा
बाही डिझाईन वगैरे सगळंच खूप सुंदर आहे, बॅकनेक डिझाईनसुद्धा. आता महत्त्वाचं म्हणजे हा आहे पार्टीवेअर ब्लाऊज आणि याला आता आपल्याला कमरेच्या साईडला पार्टीवेअर अजून सुंदर असं लूक येण्यासाठी लावायची आहे. जी काही हँगिंगची बाहीला आणि बॅकनेकला लावलेली आहे लेस, ती पूर्ण कमरेला म्हणजे गोल पुढे पण आणि मागे पण, तर ती लेस आता आपण लावून घेऊयात आणि त्यानंतर फायनली पार्टीवेअर ब्लाऊजचं लूक कसं दिसतं तर मग मी ते तुम्हाला दाखवते. ठीक आहे. तर बघा मग इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे का बघा, ही आहे अशी हँगिंगची पायपिंगची लेस. आता ही लेस लावण्यासाठी आपल्याला सिंगल फूट यूज करायचं असतं. जे काही आपलं मशीनचं रेग्युलर फूट असतं त्याने आपली ही लेस प्रॉपर लागली जात नाही आणि बऱ्याचदा काय होतं की ते पाईप्स वगैरे तुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मग मी ते रेग्युलर फूट काढून घेतलं आणि सिंगल फूट लावून घेतलं. ते लावणं खूपच सोपं असतं आणि सिंगल फूट आपल्याला जिथे मशीनचं सामान मिळते तिथे इझिली मिळून जाते. त्यानंतर आता बघा मी म्हटलं पुढे मागे लावायचं आहे, तर एकदा चेक करून घेऊयात की आपल्याला किती लागणार आहे आणि मग मी ते डायरेक्ट कट करणार आहे, म्हणजे व्यवस्थित मला थोडं थोडं पकडत लावता येईल. तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित मोजून घेतलं, लूपपट्टी सोडून दिलेली आहे आणि हुकपट्टीपर्यंत लावणार आहे. ठीक आहे. आणि थोडंसं एक्स्ट्राचं इथे कट करायचं आहे कारण फोल्डिंगमध्ये आपल्याला ते लागेल म्हणून. तर बघा एवढं कट करून घेतलेलं आहे. मी आत्ताच म्हटलं सिंगल फूटसुद्धा लावलेला आहे. मी पुन्हा सांगते, सिंगल फूट तुम्हाला कुठल्याही मशीनच्या दुकानात मिळून जाईल. तुमचं रेग्युलर फूट घेऊन जायचं, म्हणजे त्याच साईजचं तुम्हाला तुमच्या मशीनला बसेल ते सिंगल फूट तुम्हाला व्यवस्थित मापाचा आणता येईल. ठीक आहे. आता बघा मग आपण सुरुवात करूयात. इथनं सुरुवात करणार आहोत. स्टार्टिंगला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा इथे मी ठेवलं आणि बरोबर मग आपल्याला व्यवस्थित एकसारखं पकडत ही लेस लावून घ्यायची आहे. तर बघ व्यवस्थित लागली गेली पाहिजे, खालीवर व्हायला नको. बऱ्याचदा लेस शिलाईतून निसटण्याचे चान्सेस असतात कारण की एकदम कडेने ही लेस लावत आहोत त्यामुळे. तर बघा मग ह्या पद्धतीने पकडायचं आहे. फिटिंगचं मी वरती फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे फिटिंगचं आतमधलं जे काही मार्जिन आहे ना तर ते इझिली वरती फोल्ड केलेलं आहे, ते त्यामध्ये घेतलेलं नाही आहे. म्हणजे जर का आपल्याला नंतर उसवायचं असेल तर ते उसवता आलं पाहिजे आणि ते जर इथे आलं तर फिटिंगला पण पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो त्यामुळे मग मी ह्या पद्धतीने ते वरती फोल्ड केलेलं आहे. पुन्हा तुम्हाला सांगते बघा, इकडच्या साईडला सुद्धा आलं की मी तुम्हाला सांगते की कशा पद्धतीने ते फोल्ड करायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फक्त एवढंच आहे की अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक ही लेस आपल्याला लावायची असते, जेणेकरून ते पाईप्स फुटणार वगैरे नाही यासाठी. ठीक आहे. इथे पण मी आतमध्ये वरती फोल्ड करून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने व्यवस्थित आपण आता लूप पट्टीपासून स्टार्ट केलं तर हुकपट्टीपर्यंत आलेला आहोत. तर इथे सुद्धा बघा या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे मी लॉकसुद्धा करून घेते. ठीक आहे. आता कुठल्याही लेस असो, मी सांगत असते शक्यतो की डबल टिप द्यायची आहे, तर इथे सुद्धा तसंच आहे. या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप द्यायची आहे, जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल, वरती तर रंगणार नाही. ॲक्च्युली ही तर बऱ्यापैकी ब्रॉडच आहे, त्यामुळे मग तिथे डबल टिप देण्याची आपल्याला गरजच आहेच. सो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे. जर का एकसारखं पकडलं नाही तर मग पुन्हा फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. तर बघा मग इथपर्यंत पुन्हा डबल टिप देऊन आपण ही लेस फायनली पूर्ण कमरेच्या साईडला पुढे आणि मागे लावून घेतलेली आहे आणि नक्कीच खूप सुंदर ब्लाऊजला लूक आलेला आहे. मी तुम्हाला थोडंसं जवळूनसुद्धा दाखवते. फक्त एवढंच आहे की ही लेस लावताना मी ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या लक्षात ठेवा. सिंगल फूट यूज करायचा आहे, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तर हा सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि बघू शकता तिथे किती प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपण इथेही कमरेच्या साईडला लेस लावून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल आणि लूक कसं दिसते तर ते सुद्धा नक्कीच समजेल. तर बघा मग फायनली आपल्या इथे हा पार्टीवेअर ब्लाऊज कम्प्लिटली स्टिच करून झालेला आहे. मी पुन्हा सांगते की ही जी काही पफ बाही आहे ते याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तो कसा कट करायचा, तो कसा स्टिच करायचा, प्लेट्स कशा ॲडजस्ट करायचा, जास्त पफ येण्यासाठी कशा पद्धतीने कटिंग करावं, किती एक्स्ट्रा घ्यावा, हे सगळं एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर बाही कशी जोडावी त्या प्लेट्स ॲडजस्ट करत, तर ते सुद्धा सांगितलेलं आहे. सो तो व्हिडिओ बघा तुम्ही. मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, म्हणजे तो व्हिडिओ तुम्हाला इझिली मिळून जाईल. तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं कमरेच्या साईडला आपण जी काही हँगिंगची लेस होती, म्हणजे जी बाहीला, जी बॅकनेकला आणि जी आता आपण कमरेच्या साईडला यूज केलेली आहे ते एकच केलेली आहे. आणि ती हँगिंगची लेस असल्यामुळे ब्लाऊजला खूप सुंदर असं पार्टीवेअर लूक आलेला आहे. सो असा एखादा ब्लाऊज गोल्डनमध्ये तुम्हीसुद्धा स्टिच करू शकतात, म्हणजे त्याला छान पार्टीवेअर लूकसुद्धा येईल आणि हा ब्लाऊज कुठल्याही साडीवर इझिली मॅच होईल अशा पद्धतीचा आहे. आणि बघा म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण ब्लाऊज कटिंग ते स्टिचिंग, बाही डिझाईन, बॅकनेक डिझाईन हे सगळंच समजेल. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप
छान असा डिझायनर ब्लाउज आपला रेडी झालेला आहे। खरं तर बघितल्यावर लक्षात येतं त्याची फिटिंग किती सुंदर दिसतेय, फिनिशिंग किती मस्त आलेली आहे, पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे, जेणेकरून हा ब्लाउज फिटिंगला सुद्धा नक्कीच मस्त बसणार आहे। त्याचबरोबर याची बाही छान डिझायनर आहे, बॅक पार्ट मस्त डिझाईनचा आहे, म्हणजे फायनली खूप छान प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपला कंप्लीट हा डिझायनर ब्लाउज स्टिच झालेला आहे, तो सुद्धा अगदी कमीत कमी टाइम मध्ये परफेक्ट असा। सो मी तुम्हाला संपूर्ण ह्या ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असा छान असा डिझायनर ब्लाउज कमीत कमी टाइम मध्ये रेडी करता यावा यासाठी। सो या पद्धतीने स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला म्हणजे आजच्या व्हिडिओचा फायदा होईलच, पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे। सो चला मग आता भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा, त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे। सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, बाय बाय।